एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीच्या हवाल्यानं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नवा आरोप केलाय। 500 कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। अंजली दमानिया यांचा अजित पवारांवर हा आणखीन एक आरोप पाहायला मिळाला। रुग्णालय पद्मसिंह पाटलांच्या तेरणा ट्रस्टला दिला असाही आरोप त्यांनी केलाय। पद्मसिंह पाटील हे सुनेत्रा पवारांचे भाऊ आहेत। $580 बेडचं शताब्दी हॉस्पिटल हे मुंबई मनपानं बांधलं। विरोध असताना देखील पीपीपी तत्वानं देण्याचा घाट घातला। पीपीपी तत्वानुसार चालवण्यासाठी मनपानं निविदा मागवल्या। 3 निविदांपैकी एक तेरणा पब्लिक ट्रस्टची निविदा आहे। पद्मसिंह पाटील यांची तेरणा ट्रस्ट। तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या घशात 500 कोटीचं बीएमसीचं हॉस्पिटल जे गोवंटीमध्ये म्हणजे मुंबईला आहे, हे 580 बेडचं हॉस्पिटल, तयार हॉस्पिटल हे जर कोणाच्या घशात घालण्यात येणार असेल आणि का तर ते फक्त पीपीपी तत्वावर, म्हणजे सगळ्यात खरं जसं आपण म्हणतो हे सगळ्या गोष्टी फ्रॉड करून केल्या जातात, तर पीपीपी तत्वावर देणं हेच मुळात एक मोठा फ्रॉड आहे। आणि हे केलं जातंय का तर अशा सगळ्या सरकारी जमिनी म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा, उद्यानं म्हणा, आता तर मी आज ऐकलंय की स्विमिंग पूल सुद्धा, जे सरकारी स्विमिंग पूल आहेत ते सुद्धा अशा या पीपीपी तत्वावर या लोकांच्या घशात घातले जाणार आहेत। आणि याच्यावर डेफिनेटली मी आक्षेप घेऊन हे सगळं रद्द करण्यासाठी अगदी ताकदीने लढणार आहे। विनम्रपणे सांगायचे अंजलीताईंना की तेरणा ट्रस्ट हा जरूर पद्मसिंह पाटील साहेबांचाच आहे, पण एक कदाचित माहिती त्यांच्यापर्यंत पोचली नसेल की हा तेरणा ट्रस्ट जो ड्रग्समध्ये जो माणूस ज्याला अरेस्ट झाली, ज्याला अरेस्ट केली अशा माणसाला जो ड्रग्समध्ये आणि इथल्या तिथे कुठे नाही, जे आपलं श्रद्धास्थान आहे, तुळजा भवानी मंदिर जिथे आपलं श्रद्धेचं स्थान आहे, तिथे जो माणसानी ड्रग्समध्ये अडकलाय त्याला भारतीय जनता पक्षामध्ये घेतला, ते राणा जगजीत सिंग ते आता हा ट्रस्ट बघतात। म्हणजे हा प्रश्न फक्त अजित पवार सुनेत्रा पवारांपर्यंत सीमित नाही, तर राणा जगजीत सिंग हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत